पपईला रोटावेटर आणला, एक रुपयासुद्धा भाव नाही. 1 रुपया भाव नसल्यामुळे ही पपईवर पाळी आली ही रोटावेटर माझी. शेतकऱ्याला काय, शेतकऱ्याचा ही नाही. सरकारने येऊन पंचनामा ह्याचा करावा आणि ह्याची भरपाई द्यावा. तर सोयाबीनला भाव नाही. आता सध्याला कांदा चालू आहे, कांद्याला भाव नाही. कांद्याचा भाव, पपईला भाव, बाजारभाव 2 रुपये किलो गेली. किती विकली तुम्ही? विकली ते 3 क्विंटल विकली. किती पट्टी आली 3 क्विंटलची? 2,000 काय 45 रुपये आली पट्टी. तर त्यातनं खर्च वाहतूक गेली 1,000 रुपये. वाहतूक 1,000 रुपये गेल्यामुळं काही ही नाही. पपईची बाग आहे 1.5 एकर, गावात आहे 10 एकर. किती खर्च झाला होता याच्यासाठी? ह्यासाठी खर्च झाला 90 ते 1.25 लाख रुपये झाला. हां, पपईतून उत्पन्न मिळायची अपेक्षा 4 लाख तरी मिळायची अपेक्षा होती. तर त्यातनं म्हणलं होतं बाबा ही ती बागन शेतकऱ्याचं म्हणजे पीक कर्ज एक थकलेलं आहे बँकेतलं, ती बी काय भरणं होत नाही साहेब. आता सरकारकडे मागणी येऊन पंचनामा करावा, हां, यांची आमची भरपाई द्यावा. तर सोयाबीनचा भाव, सोयाबीन विकली 4,000 रुपयांनी. करायचं काय शेतकऱ्याने आता? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.